नमस्कार, मी दीपाली दीपाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण दीपाज किचनमध्ये अगदी झटपट तयार होणारी अंडा बिर्याणी बनवणार आहोत। तर झटपट होणार म्हणजेच आज आपण कुकरमध्ये ही बिर्याणी बनवणार आहोत। त्यामुळे जास्त झंझट नाही, जास्त पसारा नाही, अगदी पटकन तुमच्या मनात आलं तर तुम्ही ही बिर्याणी नक्की बनवू शकता। आणि भात तुम्ही ते बघू शकता अगदी मोकळा मोकळा असा झालेला आहे। चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे एक मोठा कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये आता आपण इथे 4 ते 5 मोठे चमचे इतकं तेल घालायचं आहे। तेल इथं आपण व्यवस्थित असं गरम करून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे एक मोठ्या आकाराचा कांदा मी त्याचे बारीक बारीक असे उभे काप करून घेतलेला आहे। तर बिर्याणीमध्ये हा तळून घेतलेला कांदा हा एक महत्त्वाचा घटक असतो। त्यामुळे सुरुवातीला आपण तेलामध्ये हा कांदा चांगला लालसर होईपर्यंत याला तळून घेणार आहोत। तर कांदा तळत असताना किंवा कांदा हा फ्राय करत असताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवलेली आहे। तर इथं तुम्ही बघू शकता मी अगदी पटकन असा हा कांदा फ्राय करून घेतलेला आहे आणि छान प्रकारे हा तळला सुद्धा गेलेला आहे। आता आपण याला काढून एका दुसऱ्या डिशमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देऊयात, म्हणजे तो अगदी कुरकुरीत असा बनला जातो। तर इथे आपला कांदा तळून झालेला आहे। आता याच तेलामध्ये आपण इथे 5 अंडी मी ते उकडून घेतलेली आहेत। तर त्या अंड्याला असे काप करून घेणार आहे। तर अशा प्रकारे बाकीच्या सुद्धा अंड्याला मी काप करून घेणार आहे। तर इथं बघू शकता ही 5ही अंडी त्याला काप केलेले आहेत। आता हे तेलामध्ये आपण याला फ्राय करून घेणार आहोत। त्यासाठी मी ते अगदी चिमूटभर इतके हळद आणि चिमूटभर इतकं आपण इथे लाल तिखट घातलेलं आहे। आणि ही अंडी एक 2 ते 3 मिनिटाकरता आपण तेलामध्ये अशी थोडीशी फ्राय करून घेतलेली आहेत। आता ही फ्राय झालेली अंडी आपण बाहेर काढून घेऊयात। आता याच तेलामध्ये आपण बिर्याणी बनवणार आहोत। तर तेल आपलं ऑलरेडी गरम आहे। आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा मी अगदी बारीक असा चिरून घेतलेला आहे, तो कांदा घातलेला आहे। आता हा कांदा आपण मध्यम गॅसवरती चांगला शिजवून घेणार आहोत किंवा चांगला याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। या स्टेजला आपण यामध्ये काही खडे मसाले सुद्धा घालणार आहोत। यामध्ये मी 4 लवंग, 4 काळी मिरी, तसेच 2 तेजपत्त्याची पानं आणि 2 हिरवी वेलची घातलेली आहे। बिर्याणीमध्ये खडे मसाले घातलं की बिर्याणीचा स्वाद एकदम भारी येतो। आता याला सुद्धा आपण तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी एक मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो सुद्धा घातलेला आहे। आता आपण हा टोमॅटो सुद्धा मध्यम गॅसवरती चांगला परतून घ्यायचा आहे। तर इथं तुम्ही बघू शकता मी टोमॅटो थोडासा परतला आहे। आता आपण यामध्ये 1 चमचा इतकी अगदी ताजी अशी आलं लसूण पेस्ट घालायची आहे। त्यामुळे बिर्याणीला एक छान असा स्वाद येतो। तर इथं तुम्ही बघू शकता मी याला मस्त असं तेलामध्ये थोडंसं परतून घेणार आहे। थोडंसं परतलं गेला की याचा छान खमंग असा वास सुटलेला आहे। आता यामध्ये कोरडे सुके मसाले घालूयात। यामध्ये मी पाव चमचा इतकी हळद घातलेली आहे, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, तसेच अर्धा चमचा मी धने पावडर घातलेली आहे आणि 2 चमचे मी ते बिर्याणी मसाला घातलेला आहे। आता आपण याला अगदी बारीक गॅसवरती थोडंसं परतून घ्यायचं आहे। तर इथे गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवा, त्यामुळे मसाले तुमचे अजिबात करपणार नाहीत। तसेच यामध्ये आता आपण 1 चमचा इतकं मीठ सुद्धा घालायचं आहे आणि त्याला थोडंसं परत एकदा मिक्स करून घेऊयात। मिठामुळे थोडंसं याला पाणी सुटेल आणि मसाले सुद्धा आपले छान प्रकारे शिजले जातील। आता याचमध्ये आपण 2 चमचे इतकं घरगुती मी फ्रेश असं दही घातलेलं आहे। दह्यामुळे या मसाल्याची चव पूर्णपणे बॅलन्स होते आणि एक बिर्याणीला छान अशी चव सुद्धा येते। त्यामुळे दही सुद्धा मी अगदी फ्रेश असं इथं वापरलेलं आहे। आता इथं तुम्ही बघू शकता मसाले सुद्धा आपले सुके होणार नाहीत आणि मसाले तिकडं छान बारीक गॅसवरती शिजत आहेत। तोपर्यंत इकडे आपण तांदूळ स्वच्छ असा धुवून घेऊयात। त्यासाठी 2 वाट्या इतका मी कोलम तांदूळ घेतलेला आहे। याऐवजी तुम्ही बासमती राईस सुद्धा वापरू शकता। आता आपण हा तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथं बघू शकता मी त्याला हाताने अगदी व्यवस्थित असं चोळून हा तांदूळ धुवून घेणार आहे। तर इथे आपला तांदूळ धुवून झालेला आहे। तसेच इकडे आपले मसाले सुद्धा अगदी छान प्रकारे भाजले गेलेले आहेत। आता यामध्ये आपण हा धुवून घेतलेला तांदूळ घालूयात आणि या मसाल्यामध्ये हा तांदूळ पूर्णपणे आपण परतून घेऊयात। तर सुरुवातीला पूर्ण मसाल्यामध्ये हा तांदूळ अगदी एकजीव असा करून घ्यायचा आहे। तर इथं तुम्ही बघू शकता तांदूळ मसाल्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे आणि त्याला छान असं टेक्स्चर सुद्धा आलेलं आहे। आता आपण यामध्ये 3 वाट्या इतकं पाणी घालायचं आहे। तर तांदूळ तुमचा कोणता आहे त्यावरती तुमचं पाणी डिपेंड करतं। तर इथे मी कोलम राईस वापरलेला आहे। तर 2 वाटी तांदूळसाठी मी इथे 3 वाट्या इतकं पाणी घातलेलं आहे। त्याला परत एकदा व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी
जी अंडी आपण फ्राय करून घेतलेली आहेत ती अंडी यामध्ये घालायची आहेत. तसेच आपण इथे तळून घेतलेला मस्त असा कुरकुरीत झालेला कांदा सुद्धा घालूयात. तर असा कांदा थोडासा आपण यावरती भुरभुरायचा आहे आणि याला थोडंसं उलटनाने आपण थोडंसं हलवून सुद्धा घ्यायचं आहे. त्या अगोदर आपण मस्त अशी फ्रेश हिरवीगार अशी कोथिंबीर सुद्धा यामध्ये घालायची आहे आणि थोडंसं याला व्यवस्थित असं आपण याला मिक्स करून घेऊयात. आता याचं आपण कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मध्यम गॅसवरती आपण याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही ते बघू शकता, मी मध्यम गॅसवरती कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हा कुकर आपण असाच थंड होऊन देऊयात. तर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये आपला कुकर असा थंड झालेला आहे. आता आपण कुकरचं झाकण उघडून बघूयात. तर इथं तुम्ही बघू शकता, अगदी मस्त अशी आपली अगदी खमंग अशी बिर्याणी इथे आपली बनवून तयार झालेली आहे. अगदी सुगंधाने खावीशी वाटणारी, अगदी झटपट होणारी ही अंडा बिर्याणी तुम्ही नक्की एकदा करून बघा. बनवायला सुद्धा अगदी सोपे आहे आणि संध्याकाळच्या जेवणासाठी तुम्हाला जर काही सुचत नसेल तर झटपट ही मस्त अशी अंडा बिर्याणी तुम्ही बनवू शकता. अगदी चमचमीत अशी ही अंडा बिर्याणी आपली बनली गेलेली आहे. तर इथं तुम्ही बघू शकता, आपण याला सर्व करून घेतलेलं आहे आणि विशेष म्हणजे ही बिर्याणी कुकरमध्ये सुद्धा अगदी मोकळी मोकळी अशी बनली गेलेली आहे. यासोबत तुम्हाला आवडत असल्यास कांदा तसेच वरून थोडंसं लिंबूसुद्धा घेऊ शकता आणि छान अशा खमंग अशा बिर्याणीचा तुम्ही आस्वाद नक्कीच घेऊ शकता. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर न विसरता दीपाज किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग नंतर भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.